ओके, नेक्स्ट. काल आपण मॅथ्स मोठे घेतलं होतं आणि जे एक्झाम्पल्स आहे कोणते फॉर्म्युला मेथडचे, बरोबर ना, ते जवळजवळ संपवले. ते फक्त एक्झाम्पल नंबर 5 बाकी आहे. बाकी 4 आणि 6 नंबरचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे, बरोबर आहे? अरे बरोबर आहे. ओके, ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 5 घेऊया. एक्झाम्पल नंबर 5, y square plus 1/3 y is equals to 2. ओके, स्टार्ट करायचा आन्सर. फॉर्म्युला मेथडने सोडवायचं आहे. सोल्यूशन given y square plus 1/3 y is equals to 2. सर्वात पहिले इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा. त्याकरता हा जो +2 आहे, हा जर इकडे गेला तर काय होईल? मायनस. म्हणजे इथे काय होईल? y square plus 1/3 y minus 2 is equals to 0. बरोबर आहे? ओके, आता अडचण कोणाची वाटते तुम्हाला? बोला. त्या 1/3 आपण मध्ये 3 ची अडचण वाटते ना. मग असं करा ना, मल्टिप्लाय ईस्टर बाय 3 वी गेट. प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करून टाका. प्रत्येक टर्मला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? देअरफॉर त्या y स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय होईल? या प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय. इथे हा 3 एकमेकाला कॅन्सल होऊन जाईल, बरोबर? म्हणजे इक्वेशन काय तयार होईल? 3y स्क्वेअर प्लस 1y मायनस 6 इज इक्वल टू 0. एखाद्याने 1 लिहिला नाही तर काय फरक पडत नाही, पण आपण लिहूया. ओके, हे आहे तुमचं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला काय करता? कम्पेअर. ओके, compare with ax square plus bx is equals to 0. We get सर पहिले व्हॅल्यू ऑफ ए भेटेल आपल्याला. व्हॅल्यू ऑफ ए किती भेटेल रे? 3. पुढे व्हॅल्यू ऑफ बी भेटेल 1. पुढे व्हॅल्यू ऑफ सी भेटणार आहे -6. अरे व्हॅल्यूज मध्ये अडचण. देअरफॉर डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac. डिस्क्रिमिनंट मायनस 4ac किती होईल? मायनस प्लस करा मल्टिप्लिकेशन 72
झाला 73. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 73. हा आला डिस्क्रिमिनंट. अडचण काही? ओके. देअरफॉर युजिंग फॉर्म्युला आता दोन चुकीचं लिहितो नंतर क्लिअर करतो. फॉर्म्युला काय आहे? एक्स इज इक्वल बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac फॉर 2a. एक्झाम्पल मध्ये कोणता व्हेरिएबल आहे? वाय. त्याऐवजी कोण घ्यायचा? वाय. जो व्हेरिएबल एक्झाम्पल मध्ये असेल तो घ्यायचा. म्हणजे देअरफॉर y इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4h व्हॅल्यू अपॉन 2 इंटू ओके. करा सिम्प्लिफाय. सॉल्व करायचंय. सिम्प्लिफाय करते पुढे. देअरफॉर -1 प्लस मायनस 23 चे बाय फॉर्मेशन होतंय का? कॉम्प्लेक्स स्क्वेअर नंबर इंटू असं येते का 73 च? भेटतंय का? नाही भेटत. अपॉन 6. मग एकदा प्लस घ्या एकदा मायनस पण तो रूट. देअरफॉर y इज इक्वल टू -1 प्लस रूट 73 अपॉन 6 और y इज इक्वल टू -1 मायनस रूट 73 अपॉन 6. पुढे काय सिम्प्लिफिकेशन होत नाहीये. Therefore, final answer y is equal to -1 plus root 73 upon 6 and y is equal to -1 minus root 73 upon 6 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. ओके बाळांनो. हा यातलं एक्झाम्पल नंबर 4 आणि 6 मी इथे लिहून ठेवतो. काल सॉल्व केलं आपण पण ज्यांनी सॉल्व केलं नसेल त्यांनी सॉल्व करायचं इथे. एक्झाम्पल नंबर 4 5m square minus 4m minus 2 is equal to 0. याचा आन्सर काय आलं बरं? m is equal to 2 plus 14 upon 5 आणि दुसरा मायनस होता ना. ओके. म्हणजे याचा आन्सर m is equal to 2 प्लस और मायनस दोन बार दिसतील नाही प्लस एक मायनसचा रूट 14 अपॉन 5 आणि एक्झाम्पल नंबर 5 काय होतं सर? एक्झाम्पल नंबर 6 एग्जाम्पल नंबर 6 होता 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. ओके. याचा आन्सर काय होता?
अरे याचा आन्सर काय आलं काल? एक्झाम्पल नंबर 6 केलंय का सॉल्व? नाही केलं? ठीक आहे, मग एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व करायचं आता. ठीक आहे, त्याला सॉल्व करायला घ्या मग. Example number 6, 5x square plus 13x plus 8 is equals to 0. सॉल्व करायला घ्या. तिथे काय असं मल्टिप्लाय वगैरे करायची गरज नाही येणार. डायरेक्ट काय करायची, कम्पेअर करायची, फॉर्म्युला टाकून सॉल्व करायची. ओके, एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करायला प्रत्येकाने. ओके, एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व करताय सगळे. इकडचे एक्झाम्पल नंबर 5 होतं मी, तर मी 6 काय सॉल्व करत नाहीये. फॉर्म्युला माहित नाही, सिंपल एक्झाम्पल आहे, सरळ आन्सर देत आहे. बरोबर आहे. ओके, मी क्वेश्चन नंबर 3 घेतो आता. एक्झाम्पल नंबर 6 तुम्ही सॉल्व करायचंय.
Question number 3. With the help of flowchart, given below, solve the equation x square plus 2 root 3x plus 3 is equals to 0 using the formula. यांनी सोल्यूशन में एक फ्लो चार्ट दिला है. कंपेयर इक्वेशन x square plus 2 root 3x plus 3 equals to 0 and ax square plus bx plus c is equal to 0. Find the values of a, b, c find the values of a, b, c. Next, find value of b square minus 4ac next, write formula to solve quadratic equation. Substitute values of A, B, C and find roots. म्हणजे आपण जे करतो ना बाबांनो, सर्वात पहिले कम्पेअर करतो, एबीसी फाइंड करतो, नंतर डिस्क्रिमिनंट फाइंड करतो, फॉर्म्युला लिहितो, व्हॅल्यू पुट करतो आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करतो ना, ते त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचंय. मग त्याचा आन्सर इथे काही ही ऍक्टिव्हिटी मध्ये व्हॅल्यूज भरायच्या वगैरे नाहीये. इथे त्यांनी फ्लोचार्ट दिला, याप्रमाणे त्यांना सॉल्व्ह करून पाहिजे. पहिल्यामध्ये सर्वात पहिले गिवन इक्वेशन लिहा. गिवन काय इक्वेशन आहे? x square plus 2 root 3x plus 3 is equals to 0. Compare with ax square plus bx plus c is equals to 0. We get value of a
व्हॅल्यू ऑफ बी आणि व्हॅल्यू ऑफ सी. ओके, therefore discriminant therefore तुम्हाला तीच व्हॅल्यू फाइंड करायची बी स्क्वेअर मायनस 4ac ची. करावर ती व्हॅल्यू फाइंड. डिस्क्रिमिनंट फाइंड करायचा आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आणि 6 तुम्ही सॉल्व्ह करणार होते. 4चा आन्सर लिहिलं होतं, 6 तुम्ही सॉल्व्ह केला असेल. स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे, जास्त काही टफ नाहीये. आता क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायचा आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. बाळांनो हा स्क्वेअर प्रॉपरली कर. हा स्क्वेअर जो आला आहे हा स्क्वेअर 2चा पण आहे आणि √3 चा पण आहे. 2चा स्क्वेअर किती होईल 4 इंटू √3 चा स्क्वेअर मायनस हे किती झाले 12. इथं मल्टिप्लिकेशन होईल दोघांचं, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 12 मायनस 12 अँड देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 0. इक्वेशन नंबर 1. त्यांनी सांगितलेल्या क्रमाने तेव्हा पहिला मग त्यांनी ईबीची व्हॅल्यू विचारली, आपण त्या बॉक्स करून ठेवली. नंतर व्हॅल्यू विचारली बी स्क्वेअर मायनस 4ac ची, ती पण मार्क करून ठेवली. आता राईट द फॉर्म्युला टू सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण पण ह्याच वेळेला सॉल्व्ह करू. मग इथं काय घेणार आपण युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे व्हेरिएबल इथे एक्स आहे. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्यांनी इथे झालं 0 तेव्हा राईट द फॉर्म्युला. बरोबर आहे, फॉर्म्युला लिहिला. तर पुढे यात एबीसी व्हॅल्यू टाकायची आणि रूट फाइंड करायचं आहे. मग ठीक आहे, एबीसी व्हॅल्यू टाकूया. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac तर काढलेलं आहे आपण अपॉन 2a. बी स्क्वेअर मायनस 4ac ची ही व्हॅल्यू बाळांना आपण काढलेली आहे. 0 तिथे पुट केली फक्त मी. बी ची व्हॅल्यू इथनं पुट केली a. बरोबर आहे. ओके, देअरफॉर x is equals to minus 2 root 3 plus or minus 0 square root 0 upon 2. हा आता आपण जरी 0 आला
डायरेक्ट कॅन्सल करत नाही आपण, दोन आन्सर लिहितोच ना कंपल्सरी, मग कंपल्सरी दोन आन्सर घ्यायचे. देअरफॉर x इज इक्वल टू -2√3 + 0/2 or x is equals to -2√3 - 0/2. ओके, 0 प्लस केला मायनस केला काहीच फरक पडत नाही. x is equals 3/2 or -2√3/2. इथे 2 काय होणार, कॅन्सल, म्हणजे तिथे x ची व्हॅल्यू काय भेटणार, -√3. और इथे दुसरी व्हॅल्यू सुद्धा भेटणार आहे कारण डिस्क्रिमिनंट 0 आलेला आहे. -√3 बरोबर आहे. ओके, देअरफॉर फायनल आन्सर x is equals to -√3 and x is equals to -√3 are the roots of given quadratic equation. इथं रूट सारखंच भेटलेलं आहे, डबल आलेलं आहे, बरोबर आहे. ओके, असं का होतं, तर डिस्क्रिमिनंट 0 आल्यामुळे. ओके, झालं एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 झाला. क्वेश्चन नंबर 3 सिंपल होता, काय नाही, फॉर्म्युला मेथड होती, फक्त मी ते सरळ सरळ द्यायचं ना, युजिंग फॉर्म्युला मेथड सॉल्व, त्यांनी थोडंसं असं लांबवून दिलं, मोठं करून दिलं. पण आपण पण हेच करतो ना, दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करतो, कम्पेअर केल्यानंतर डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4 व्हॅल्यू फाइंड करतो, नंतर फॉर्म्युला लिहितो, फॉर्म्युला लिहिल्यानंतर व्हॅल्यू पुट करतो आणि आन्सर फाइंड करतो. आपली पण मेथड हीच आहे. त्यांनी पण क्वेश्चन नंबर 3 मध्ये 30 मेथड सांगितली, बरोबर आहे. ओके बाळांनो, अशा प्रकारे तुमची 2 संपला. आता या चॅप्टर मध्ये फक्त 2च प्रॅक्टिस सेट राहिले, 2.5 आणि 2.6. मग हा चॅप्टर पण संपतोय. आणि ज्यांनी पहिल्यापासून ऑनलाईन लेक्चर केलेत, माझ्या मध्ये त्यांचा 4 चॅप्टरचा सिलेबस संपतो. सहा लेसन आहे ना. मागच्या वर जेव्हा रिव्ह्यू झालतं ना, तर 2 चॅप्टर रिव्ह्यू झालते, 4था आणि 6वा. नाही झालं आपण घेणार का भरपूर. आताच आपला सगळा पाहता आपला सिलेबस संपला मॅथ फर्स्टचा आजच म्हणजे ते 2 प्रॅक्टिस सेट संपल्यानंतर. वेळ आहे आपल्याकडे भरपूर. आपण वाटलं त्यातले काही चॅप्टर्स रिपीटही घेऊ शकतोय, तसं आपल्याला एक रिपीट घ्यायचं ते.
कोणता? लिनियर इक्वेशन्स. आणि राहिला प्रश्न, जर एखादा चॅप्टर नाही डिलीट झाला तर आपण तोही घेऊ शकतो. ओके, झालंय? एक्झाम्पल झालंय प्रत्येकाचं? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आता आपला. नेक्स्ट पॉइंटचं नाव टाका, नेचर ऑफ रूट्स ऑफ nature of roots of quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपण एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह न करता त्याच्या रूट्सचं जे नेचर आहे, म्हणजे रूट्स कसे असणार आहे हे सांगू शकतोय बिना सॉल्व्ह करता, म्हणजे सॉल्व्ह न करता सांगता येतं. ते आपल्याला या पॉइंटवर स्टडी करायचं आहे की कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन पूर्णपणे सॉल्व्ह न करता त्याचे रूट्स कसे असणार आहे, त्यांचं नेचर कसं असणार आहे हे आपल्याला सांगायचंय. बरोबर आहे? ठीक आहे. मग पॉइंटचं नाव आहे नेचर ऑफ रूट्स quadratic equation. Nature of roots of quadratic equation. Quadratic equation च्या रूट्सचे नेचर सांगायचे आपल्याला. आता 2 मिनिटं थिअरी समजून घ्या. थिअरी खूप छोटी, बुक मध्ये खूप मोठी थिअरी दिली. आपल्याला तसे काही करायचं नाही, सिंपल पावर का. सपोज इफ ax square plus bx plus c is equal to 0 if given quadratic equation. म्हणजे तुम्हाला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे? ax square plus bx plus c is equal to 0. म्हणजे या मागच्या प्रमाणे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तेवढं कम्पेअर करायचं. बरोबर आहे? कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला एबीसी भेटतील. बरोबर आहे? Then find the value of discriminant. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची? डिस्क्रिमिनंटची. मग या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवर त्या रूटचं नेचर ठरतं, म्हणजे फाउंड आपण. दॅट इज डिस्क्रिमिनंट डेल्टा. तर आपण काय म्हणतो? बी स्क्वेअर मायनस 4ac. ही व्हॅल्यू फाइंड करायची. ही व्हॅल्यू फाइंड केली तर ही व्हॅल्यू 3 नेचरची येऊ शकते. आता नंबर, आता व्हॅल्यू म्हणजे नंबर ना रे, याची व्हॅल्यू नंबर मध्ये येईल ना काहीतरी. नंबरचे 3 नेचर असतात. एक तर नेगेटिव्ह, एकतर काय येईल? नेगेटिव्ह. नेगेटिव्ह म्हणजेच काय? डेल्टा इज लेस दॅन 0. दॅट इज नेगेटिव्ह. ती व्हॅल्यू नेगेटिव्ह येऊ शकते. बरोबर आहे? दुसरा मुद्दा आहे इक्वल टू 0. दॅट इज 0. बरोबर आहे? आणि तिसरा मुद्दा आहे डेल्टा जो आहे
तो 0 पेक्षा मोठा दॅट इज पॉझिटिव्ह येऊ शकतो. बरोबर ना. डेल्टा 3 नेचर आहे, नंबरला 3 नेचर असतात, निगेटिव्ह, 0 आणि पॉझिटिव्ह. जर डेल्टा निगेटिव्ह आला तर, जर डेल्टा काय आला, निगेटिव्ह आला, जर डेल्टा निगेटिव्ह आला तर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. म्हणजे तो म्हणणार मी काय, रूट्स आर नॉट, किंवा इथे लिखो नॉट रियल. जर डेल्टा नेगेटिव्ह आला, म्हणजे डिस्क्रिमिनंट नेगेटिव्ह आला, तर रूट्स आर नॉट रियल. रियल नसतात. सॉल्ट एक्झाम्पल नंबर झालं, सॉल्ट एक्झाम्पल झालं बाय का आपलं, रूट मध्ये -19 आला होता, तर रूट्स आर नॉट रियल. रूट्स रियल नसता कधी, जर डेल्टा निगेटिव्ह आला तर. जर डेल्टा 0 आला तर, जर डेल्टा 0 आला तर काय, रूट्स आर रियल अँड इक्वल किंवा सेम. आता ह्याच एक्झाम्पल मध्ये झाले पहा, इथं डेल्टा किती आला होता, मुद्दाम पुसलं नाही मी, तर डेल्टा किती आला होता, 0. मग रूट्स तुम्हाला रिअल नंबर मध्ये भेटले, बरोबर आहे ना. रिअल नंबर नसणं म्हणजे काय, रूट मध्ये मायनस साइन असतं. रूट्स रिअल मध्ये भेटले, पण कसे भेटले दोन्ही पण, रूट्स आर रिअल बट इक्वल. आणि जर हा डेल्टा पॉझिटिव्ह आला तर मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल एक सॉल्व्ह करायला आलो होतो, एक्झाम्पल नंबर 3. ते डेल्टा पॉझिटिव्ह आला होता, तिथे आपण काय म्हणणार, तिथे आपल्याला रूट्स भेटले, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. अडचण बोला बरं. अरे बाबा नो थिरीत अडचण काही. मग तुम्हाला रूटचं नेचर विचारलं ना, तुम्हाला तिघांपैकी एक विचारलेला, रूटचं नेचर सांगायचं म्हणजे रूट्स कसे असतील, रिअल आहे का नॉट रिअल. मग रिअल असतील तर 2 पार्ट, इक्वल का अनइक्वल. मग हे कसं सोडवायचं नीट लक्षात घ्या. सर्वात पहिले तुम्हाला दिलेल्या इक्वेशनला a² + bx + c = 0 बरोबर कम्पेअर करायचं. कम्पेअर केल्यानंतर डिस्क्रिमिनंट फाइंड करायचा. म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणजे कोण, डेल्टा b² - 4ac हा फाइंड करायचा. तो फाइंड केला तर त्याच्या व्हॅल्यूज भेटतील. एकदा त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल, 0 येईल किंवा पॉझिटिव्ह येईल. जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर रूट्स आर नॉट रियल. जर 0 आली तर रियल अँड इक्वल. आणि जर तो पॉझिटिव्ह नंबर आला तर एखादा, रियल अँड अनइक्वल. ओके, हे सांगायचंय फक्त. परत समजलं प्रत्येकाला. ओके, थिरी लिहायची प्रत्येकाने.
नंतर एक ऍक्टिव्हिटी लिहून ठेवायची नंतर थिअरी लिहून झाल्यानंतर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची. सर्वात पहिले सर्वांनी थिअरी लिहा. थिअरी नंतर ऍक्टिव्हिटी तयार करायची. ऍक्टिव्हिटी तयार केली, करा सॉल्व्ह. ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचंय तुम्हाला दिलंय. स्वतःच खाजगी डोकं वापरायचं. करा ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करता प्रयत्न करा. वाटलं तर पेन्सिल लिहिल्या चला. भीती वाटत असेल ना आन्सरची तर पेन्सिल लिहा.
ओके, घेऊ मी पहिलं आन्सर. ठीक आहे, इकडे बघा, इथे मला व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दिली आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा बी स्क्वेअर मायनस 4s ची व्हॅल्यू यांनी कॅल्क्युलेट करून दिली आपल्याला. नाहीये, फक्त या व्हॅल्यूवर नेचर ऑफ द रूट म्हणजे लिहायचंय बरं का. 50 मला ज्या व्हॅल्यूशी काही घेणं नाही, साईन पाहिजे. इथं व्हॅल्यूचं साईन दिलेलं नाही म्हणजे ही व्हॅल्यूचं साईन कोणतं रे? साईन दिलेलं नाही म्हणजे ही व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह. मग जर डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह आला, पॉझिटिव्ह थर्ड, ओके, पॉझिटिव्ह आला तर रूट काय? रूट अनइक्वल रूट रियल अँड अनइक्वल. फक्त रियल अँड अनइक्वल जर लिहिला तरी चालला. ओके, पुढे दुसरा म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे, 0 आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह नंबर आल्यानंतर यातलं पहिलं रूट आर नॉट रियल. डेल्टा 0 आला तर रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, काय अवघड होतं ऍक्टिव्हिटी मध्ये? समोर तुमची थिअरी होती, ही थिअरी तुम्हाला वापरायची होती फक्त, बरोबर आहे. जर जर डिस्क्रिमिनंट नेगेटिव्ह आला तर रूट्स आर नॉट रियल. जर डिस्क्रिमिनंट 0 आला तर रूट्स आर रियल अँड इक्वल. आणि जर डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह आला तर रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, ठीक आहे, इथपर्यंत काय अर्थ वाटते? ठीक आहे, मग नेक्स्ट घ्या सॉल्ड एक्झाम्पल. थिअरी लिहिली, ऍक्टिव्हिटी लिहिली प्रत्येकाने. ओके, ठीक आहे. नेक्स्ट सॉल्ड एक्झाम्पल. Example number 5. Find the value of discriminant. Find the value of the equation x square is equal to 0. ओके, मला सांगा डिस्क्रिमिनंट आपण फाइंड केले आहे. फॉर्म्युला मध्ये करायचं ना, कसं करायचं फाइंड? सगळ्यात पहिले इक्वेशनला कम्पेअर करायचो. कम्पेअर केल्यानंतर आपला ए बी सी च्या व्हॅल्यू भेटायचा. त्या व्हॅल्यू भेटल्या की डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला लिहायचं बी स्क्वेअर मायनस 4ac. व्हॅल्यू टाकायचं, सॉल्व्ह करायचं. ओके, इथे फक्त व्हॅल्यू फाइंड करायची डिस्क्रिमिनंट. करा बरं. सेम फॉर्म्युला मध्ये आपण डिस्क्रिमिनंट होतो जो करायचो ना, तोच इथे करायचा आहे. तसं पाहता हा पॉईंट फॉर्म्युला मध्ये आधी असता तर पुढे जायचं असतं, पण आता आपल्याला याच्या मागच्याच पॉईंट पण सॉल्व्ह करायचं. हा एक्झाम्पल सोल्युशन गिवन. काय इक्वेशन आहे?
एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 कंपेअर विथ ax square plus bx plus c is equals to 0. व्हॅल्यू ऑफ a किती आली 1 व्हॅल्यू ऑफ b 10 व्हॅल्यू ऑफ c -7. Okay, therefore discriminant डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4. म्हणजेच आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची फक्त बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. म्हणजेच किती 10 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू -7. डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 128. अडचण हा इथे पुढे रूटचं नेचर वगैरे विचारलंय का नाही म्हणून आपण लिहिलं नाही. पण जर विचारलं असतं अँड स्टेट द नेचर ऑफ रूट तर रूटचं नेचर काय सांगितलं असतं आपण पॉझिटिव्ह आलेलं ना. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. बरोबर आहे. ओके ठीक आहे. इथं विचारलेलं नाहीये मग सॉल्व्ह करायची गरज नाहीये. ठीक आहे. आता या प्रकारचे राहिलेले एक्झाम्पल आपण उद्या घेऊया. ठीक आहे. ओके याचे राहिलेले एक्झाम्पल सुद्धा घेऊ.